आपण नागरिकांना पाकिस्तानमधून परत आणतो आणि पाकिस्तानच्या नागरिकांना बाहेर जायला सांगतो. याचा सरळ एक अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे. म्हणजे वकिलातीतली माणसं कमी करणं हे एक बॅटल इंडिकेशन आहे. ऍक्शनेबल इंटेलिजन्स म्हणजे अशा प्रकारची गुप्तहेर माहिती काढणं हे एक अतिशय मोठं आव्हान असतो. हे आव्हानामध्ये आपण फेल झालेलो आहोत. काश्मीरमध्ये पूर्ण शांतता होणं हे अशक्य आहे जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे. म्हणजे त्यांचं ते काश्मीर म्हणजे त्यांचं इतक्या त्यांच्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे की ते गवत खातील. आर्थिक परिस्थिती गंभीर असेल पण काश्मीर तर ते सोडणारच नाही. आणि पाकिस्तानला मदत करण्याकरता चीन नावाचा एक मोठा देश आहे. तो पाकिस्तानला स्पॉन्सर करतो आहे. कुठलाही दहशतवादी हल्ला झाला की त्याला मदत करायला अनेकांची गरज लागते आणि हे सगळे लोकल असतात आणि अशी मदत काश्मीरमध्ये मिळते, बाकीच्या भारताच्या भागात सुद्धा मिळते. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आज LOC वरती पाकिस्तानी सैन्य तैनात आहे. आपण जे पण पाकिस्तानच्या विरोधात करू तर त्याची किंमत पाकिस्तानी सैन्याला चुकवावी लागायला पाहिजे. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. देशात आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते काश्मीर मधल्या पहलगाम येथे. पहलगाम मध्ये 2 दिवसापूर्वी जी दुःखद, दुर्दैवी आणि अख्ख्या देशाला हादरवणारी जी घटना घडली आहे, त्यानंतर आता भारत पाकिस्तान संबंधांवर त्याचा काय परिणाम होणार, भारताकडनं पाकिस्तानला काय उत्तर दिलं जाणार आणि दहशतवाद जो पुन्हा एकदा वर डोकं काढताना दिसतोय त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय ऍक्शन घेणार याकडे सगळ्या भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे. आता सगळ्यांना तोच प्रश्न पडलेला आहे. या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी या हल्ल्यामुळे भारत पाक संबंधांवर नेमके काय परिणाम होणार आहेत, या हल्ल्याला भारत सरकार कसं प्रत्युत्तर देऊ शकतं आणि आता देशभरातल्या लोकांकडनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जी एक मागणी केली जाते की आम्हाला रिव्हेंज हवाय, आम्हाला याचा उत्तर द्यायला हवंय, त्या संदर्भामध्ये काय नेमकी शक्यता आहे, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजनजी. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या या प्लॅटफॉर्मवरती. 2 दिवसापूर्वी जे घडायला नको होतं ते घडलेलं आहे आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. मला तुम्हाला या सगळ्या विषयाला सुरुवात करताना विचारायचंय की हा जो हल्ला झालेला आहे त्याचा नेमका भारता आणि पाकिस्तानच्या परस्परांवरती काय दूरगामी परिणाम होणार आहे? असं आहे की मी पहिले आपल्याला थोडासा एक अपडेट देऊ इच्छितो की हा जो प्रसंग झाला त्याच्याविषयी मीडियाने खूप कव्हर केलेला आहे. त्याच्याविषयी जास्त बोलण्यात काही अर्थ नाहीये. परंतु कालच एक भारत सरकारने काही उपाय काही पॉइंट्स जाहीर केले पाकिस्तानच्या विरोधामध्ये. त्याचं तुम्हाला मी 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. कारण हे काल जाहीर करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानला धडा शिकवायचा म्हणून भारत सरकारने काही पॉइंट जाहीर केलेले आहेत. त्याच्यातला एक आहे इंडस वॉटर ट्रीटी जी आहे, म्हणजे सिंधू नदीचं जे पाणी वाटप आहे ती अग्रीमेंट त्यांनी अब्रोगेट केली. म्हणजे ती अग्रीमेंट आता मी मानत नाही असं आपण ठरवलेलं आहे. याचा थोडक्यात अर्थ काय होतो की या ज्या नद्या होत्या ईस्ट साईडच्या 3-4 नद्या त्याचं पाणी पाकिस्तानला जायचं. आता आपण हा करार म्हणजे मानायला तयार नाहीये. तर त्याच्यामुळे आपण हे पाणी अडवू शकतो. तर याच्यामुळे पाकिस्तानवरती शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही परिणाम होणार आहेत. कारण सिंधू नदी जी आहे ती 80% जे इरिगेशन आहे, म्हणजे जो कालवे वगैरे जे पाकिस्तान मधले आहे त्याचं ते उगमस्थान आहे. आणि जर याचं जर पाणी अडवलं गेलं तर पाकिस्तानची जी अन्न सुरक्षा आहे त्याला आपण फूड सिक्युरिटी म्हणू शकतो, त्याच्यावरती फार मोठा परिणाम होईल. पाकिस्तानमध्ये महागाई वाढेल. आणि एवढंच नाही तर इंडस वॉटरचं जे पाणी आहे, जे पाकिस्तानची मोठी मोठी शहरं आहेत म्हणजे कराची आहे, मग रावळपिंडी आहे, त्यांना पाणी पुरवठा करतं. तर जर त्यांचा पाणी पुरवठा जर एकदम जर पाणी कमी झालं आणि खास तर लीन सीझन मध्ये म्हणजे ज्या वेळेला उन्हाळा असतो त्यावेळेला, तर पावसाच्या वेळेला भरपूर पूर येतात आणि पूर हा तिथला मोठा प्रॉब्लेम आहे. आणि पुराचं पाणी एवढ्या वेगाने येते की ते अडवू शकत नाही. परंतु नंतर मात्र ज्यावेळेला पावसाळा संपतो त्यानंतर दुष्काळ पडतो अनलेस तुम्ही ते पाणी कुठे अडवलं असेल तर. आणि तशा प्रकारची धरणं काही फारशी नाहीये. तर हा एक मोठा पाकिस्तानवरती परिणाम होणार आहे. इंडस वॉटर ट्रीटी ज्यामुळे त्यांचं पाणी कमी होईल. तर तो एक भाग झाला. अर्थात त्याच्याकरता अनेक हा म्हणजे पॉईंट अजून जास्त डिस्कस करता येईल पण सध्या इतकंच. दुसरी गोष्ट, आपण जो आपला ट्रेड होता, जो इंटिग्रेटेड चेकपोस्ट मधनं व्हायचा वाघा बॉर्डरवरनं, तो थांबवला आहे. त्याचा पाकिस्तानवरती पुष्कळ परिणाम पडेल. कारण पाकिस्तानला
खास तर भाज्या धान्य वगैरे हे भारतातनं जातं आणि ते स्वस्तात पडतं कारण जवळ असल्यामुळे. तर त्यांना आता ते बाहेरनं घ्यावं लागेल. तर त्यांची सध्याच पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिघडलेली आहे. तिथे महागाई वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये महागाई अजून जास्त वाढेल. तिसरा मुद्दा आहे की जे पाकिस्तानचे टुरिस्ट आलेले पाकिस्तानकडे जे लोक आलेले आहेत त्यांना परत जायला सांगण्यात आलेलं आहे आणि याच्याशिवाय जी आपली वकिलात आहे त्यामधली जी संख्या आहे 70-80 वरनं फक्त 30 वरती नेली आहे. आता संख्या कमी केली हा महत्वाचा मुद्दा नाहीये. संख्या का कमी केली याचं विश्लेषण जास्त महत्वाचं आहे. आपण नागरिकांना पाकिस्तानमधून परत आणतो आणि आपल्या पाकिस्तानच्या नागरिकांना बाहेर जायला सांगतो. याचा सरळ एक अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या वकिलातीवरती पडू नये म्हणून आपण तिथला स्टाफ कमी पडतोय. म्हणजे वकिलातीतली माणसं कमी करणं हे एक बॅटल इंडिकेशन आहे की येणाऱ्या काळामध्ये काहीतरी मोठी घटना घडणार आहे. म्हणजे आपण पाकिस्तानवरती हल्ला असतो की काय वगैरे तर त्याचं हे एक डेफिनेटली इंडिकेशन आहे. तर हे काल घडलं तर म्हणून म्हटलं की लगेचच त्याचं विश्लेषण करावं. आणि इथे अजून एक मुद्दा सांगू इच्छितो की आता काश्मीरमध्ये टुरिस्ट ते प्रचंड मोठ्या संख्येने परत यायला लागलेले आहेत. मला वाटतं की तिथे एक त्यांना आश्वासन देण्याची गरज आहे की एवढं पण घाबरून जाऊ नका. हा जो पहलगावचा जो भाग होता तो तिथे कुठलेही सिक्युरिटी फोर्सेस नव्हते. म्हणजे तिथे भारतीय सैन्य तर अर्थातच नाही परंतु काश्मीर पोलीस सुद्धा नव्हते. पण बाकीच्या काश्मीरमध्ये म्हणजे श्रीनगर आहे हे इतर जागा जी आहेत इतर जे टुरिस्ट रिसॉर्ट्स आहेत तर तिथे भरपूर संख्यामध्ये हे आहेत. तर म्हणजे एकदम घाबरून जायची गरज नाही की काय आकाश कोसळलं. म्हणजे अर्थात हा हल्ला झाला वाईटच आहे आणि जे जे जखमी झाले जे गेले त्यांचं आपल्याला वाईटच वाटणार आहे. परंतु जे आता अडकलेले आहेत त्यांनी एवढं पण घाबरून जाऊ नये. काश्मीरमध्ये प्रचंड संख्येमध्ये सुरक्षा दलं तिथे आहेत खास तर इंडियन आर्मी. तर तिथे तो भाग तुम्ही त्याची जास्त काळजी करू नये. सध्या मुख्य प्रॉब्लेम काय झालेला काश्मीरमध्ये की काश्मीरचा जो मेन रस्ता आहे जो जम्मू उधमपूर रामबन आणि पुढे जातो श्रीनगरला आणि श्रीनगर पासून मग पुढे पहलगाम आणि कारगिलला जातो. ही त्याची लाईफलाईन आहे. तर हा रस्ता सध्या रामबन पाशी खचलेला आहे. तर त्याच्यामुळे हा रस्ता बंद पडलेला आहे. तर ज्याच्यामुळे जो मेन आर्टरी होती जसं जर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जर बंद पडला तर किती परिणाम होईल आपल्याला कळू शकतो. परंतु जरी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बंद पडला तरी ओल्ड बॉम्बे पुणे हायवे आहे की तिथनं सुद्धा आपण जाऊ शकतो. म्हणजे काय आकाश कोसळणार नाही. थोडा वेळापुरता ट्रॅफिक जॅम जरूर होईल. तर काश्मीरमध्ये आता सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे आता ऑल्टरनेट रूट्स अवेलेबल झालेले आहेत. उदाहरणार्थ ज्याला मोगल रूट म्हटलं जातं की जो शोपियावरनं काश्मीर खोऱ्यातनं पुंछ राजौरीला येतो तो रूट आहे. अर्थात त्याची कॅपॅसिटी कमी आहे पण म्हणून एकदम घाबरून जायचं कारण नाही. आणि याच्याशिवाय ज्यांना परत यायचं आहे त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये विमान वाहतूक आता तयार होते. कारण विमान वाहतुकीला काय पैसे भरले की ते परत वाटेल तेवढी विमानं तिथे उपलब्ध करतील. तर त्याच्यामुळे एकदम असं घाबरून जायचं कारण नाही. पॅनिक मोडमध्ये जायचं कारण नाही. काळजी जरूर घ्यावी परंतु तिथे आपली सुरक्षा दलं आहेत. तर म्हणजे एकदम असं पॅनिक न होता वेळेवर आता तुम्ही पैसे भयंकर खर्च केले श्रीनगरला गेले तर एकदम तिथं परत स्वतःच तुम्ही नुकसान करता आहात. तर थोडस एवढं पॅनिक व्हायची गरज नाही. हा माझा त्यांना हे आहे. आणि रस्ता जो म्हणजे जो मेन ऍक्सिस आहे ती पुढच्या 1-2 दिवसामध्ये सुरू होईल आणि अर्थातच त्याच्यामुळे जी मेन ऍक्सिस सुरू झाली की अर्थातच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला वेग येईल आणि श्रीनगर एअरपोर्टची भरपूर कॅपॅसिटी आहे फ्लाईट घ्यायची फ्लाईट घेऊन जायची वगैरे. फक्त त्याला बाय रोड जायचं आहे त्याला अजून 1-2 दिवस थोडासा त्रास सहन करावा लागेल. पण ऑल्टरनेट रूट बाया मोगल रूट अवेलेबल आहेत. विनाकारण घाबरून जाऊ नये हा मला टुरिस्टना द्यायचा एक मेसेज आहे. आणि याच्या पुढे आपण पाकिस्तानशी कसं वागायचं हा आपला एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्याविषयी आपण बोलू शकतो. रोहित. या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हा जो हल्ला झाला तो अशा ठिकाणी झाला जिथं जास्त सुरक्षा यंत्रणा नव्हत्या किंवा जम्मू काश्मीरचे पोलीसही नव्हते आणि ते एक फेमस पर्यटन स्थळ आहे जिथे काही दिवसांमध्ये बनलेलं जिथं माझ्यामध्ये जी माहिती मला मिळते ती 6 किलोमीटर 7 किलोमीटरचा ट्रेक करून जावा लागतो. सो जागा दहशतवाद्यांनी जी निवडली होती ती अभ्यास करून निवडली होती त्यांच्या साईडनी. तर कुठंतरी या हल्ल्याच्या निमित्ताने एक प्रश्न सरकारला विचारला पाहिजे की हे कुठंतरी
सुरक्षा यंत्रणांचं आणि पर्यायाने सरकारचं, कारण की अल्टिमेट जबाबदारी सरकारची आहे. तर त्यांचं कुठेतरी हे अपयश आहे का? आणि ह्याचा, या हल्ल्याचा मोठा परिणाम हा काश्मीरमधली जी टुरिझम इंडस्ट्री आहे त्याच्यावर पडताना दिसतोय. तर त्याबद्दल काय सांग? असं आहे की टुरिस्ट एवढ्या संख्येमध्ये येत आहेत, तर तिथे काही सुरक्षा दलं तैनात असायलाच पाहिजे. ज्याच्यामध्ये हे काम खास तर जे ते पोलीस आहेत आणि सीआरपीएफ सुद्धा आहे. तिथे सुरक्षा दलं तैनात केली नाही, ही नक्कीच सरकारची चूक आहे. कारण काही प्रमाणात तिथे सुरक्षा व्यवस्था असायलाच पाहिजे. हा एक भाग झाला, चूक आहेतच. आणि तिथे जे म्हणजे अ, जम्मू काश्मीर जे पोलीस आहेत, ते म्हणायला नको, पण अत्यंत निष्क्रिय अशी ती पोलीस आहेत, दलं आहेत. ते म्हणजे करप्शन जास्त करतात आणि जे ऍक्च्युली रक्षणाचं जे काम असतं ते कमी करतात. पण सुरक्षा दल असायला पाहिजे होती, हा मुद्दा बरोबर आहे आणि ते ठेवायलाच पाहिजे. होतं काय की आता याच्या पुढे जुलैच्या महिन्यामध्ये जी अमरनाथ यात्रा हे सुरू होईल, त्यावेळेला हाच रूट जो पहलगामवरनं पुढे जातो हा वापरला जाईल. त्यावेळेला तिथे सुरक्षा एकदम वाढते, 3 स्तरीय सुरक्षा होते. तर त्याच्यामुळे त्या रूटला ज्याला जायचं आहे त्यावेळेला सुरक्षा भरपूर तिथे असेल. पहिल्या लेयरला काश्मीर पोलीस असतात, दुसऱ्या लेयरला तिथे सीआरपीएफ असतं आणि सर्वात वरती भारतीय सैन्य असतं. तर ती सुरक्षा भरपूर असते. तर त्याच्यामुळे त्यावेळेला होईल, पण यावेळेला नव्हती हे नक्की आणि ही चूक आहे, त्यात काही डाऊटच नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जे इंटेलिजन्स नावाचा जो प्रकार आहे, हा आपला नेहमीच एक कमी हे राहिलेला आहे. हे इंटेलिजन्स ब्युरो आहेत, रॉ आहेत, यांनी म्हणजे यांनी कधीही असं इंटेलिजन्स देऊ शकले नाही की अशा प्रकारचा हल्ला होणार आहे. आता होतं काय, अर्थात हे देणं काही सोपं नाहीये, कारण एखाद्या दहशतवादी गटाने जर हल्ला करायचा ठरवला, तर इंटेलिजन्स तुम्ही शोधणार कसं? जर त्यांनी मोबाईलचा वापर केला नाही, जर तुम्ही टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्हाला काही समजलं नाही, तर तुम्हाला त्या दहशतवादी गटाच्या मनामध्ये शिरावं लागेल, की जे सोपं नाहीये. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये रॉला आणि आयबीला आणि इतर इंटेलिजन्सला आपण ब्लेम करायलाच पाहिजे. परंतु ते सोपं पण नाहीये. आणि ऍक्शनेबल इंटेलिजन्स म्हणजे अशा प्रकारची गुप्तहेर माहिती काढणं हे एक अतिशय मोठं आव्हान असतो. हे आव्हानामध्ये आपण फेल झालेलो आहोत आणि मात्र आपण अजून जास्त आपली गुप्तचर यंत्रणा करायला पाहिजे. हा एक मोठा धडा आहे आणि ते आपण करतच राहायला पाहिजे. मग ते ह्युमन इंटेलिजन्स असो की की टेक्नॉलॉजी इंटेलिजन्स असो, ते करायलाच पाहिजे. या 2 चुका आहेत त्या करायलाच पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे त्याच्याविषयी मी थोडंसं बोलू इच्छितो की आता आपण आज पहलगाम विषयी बोलतोय, परंतु मागच्या आठवड्यात आपण बघितलं तर तो खालचा भाग आहे जम्मूचा खालचा, तिथे पण एन्काउंटर सुरू होते. तर तिथे जे आपले सैनिक तैनात होते, एक विक्टर फोर्स नावाचं सैन्याचं तिथे सैनिक तैनात होते. तर तिथल्या दहशतवादाचं पूर्णपणे निपात झाल्यामुळे त्यांना तिथून काढून इमर्जन्सी निर्माण झाली होती चीन सीमेवरती. त्यांना आपण चीन सीमेवरती हलवलेलं होतं. आता आणि कारण काय वाटतं की आता दहशतवादी तिथे कोणी नाहीयेत. तर त्यांची काय गरज आहे? गरज जास्त पडत होती आपल्याला कुठे चीन सीमेवरती, तिथे गेले होते. आता याच्याविषयी मला थोडंसं आपल्याला एक अतिशय असं ब्रह्मवाक्य सांगायची इच्छा आहे. मला एक 6 वर्षापूर्वी टीव्ही चॅनलनी विचारलं होतं कुठल्यातरी, की काश्मीरमध्ये पूर्ण शांतता केव्हा निर्माण होईल? तर त्यावेळेला जे मी उत्तर दिलं होतं ते आता रिपीट करतो आणि पुन्हा 5 वर्षानंतर जर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला तर पुन्हा मी तेच रिपीट करीन. काश्मीरमध्ये पूर्ण शांतता होणं हे अशक्य आहे, जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे. आणि पाकिस्तान म्हणजे त्यांचं ते काश्मीर म्हणजे त्यांचं इतक्या त्यांच्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे की ते गवत खातील. आर्थिक परिस्थिती गंभीर असेल, वेगवेगळे प्रॉब्लेम असतील, पण काश्मीरचं ते सोडणारच नाही. आणि पाकिस्तानला मदत करण्याकरता चीन नावाचा एक मोठा देश आहे, तो पाकिस्तानला स्पॉन्सर करतो आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची आपल्याला त्रास द्यायची क्षमता ही अत्यंत वाढते आहे. आणि तिसरा मुद्दा असा की पाकिस्तानला मदत करायला आपल्या देशामध्ये अनेक पाकिस्तानचे हस्तक आहेत. 2 प्रकारचे हस्तक मी बोलू शकतो. आपण काही राजकीय पक्ष कशा प्रकारे बोलत आहेत आपण जर बघितलं तर म्हणजे आपल्याला कळेल की तो किती मूर्खासारखं बोललं जात आहे. आणि दुसरं, आपण जर लक्ष केवळ कालच्या परवाच्या हल्ल्यावरती केंद्रित केलं तर याचे 4-5 दहशतवादी आले होते, जे बहुतेक पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचे होते. त्यांना कोणीतरी दोघांना पकडण्यात आलं. त्याच्यामध्ये त्यांना कोणतरी गाईड केलं होतं, त्यांना राहायला जागा दिली होती, त्यांचं सामान कॅरी करण्याकरता मदत केली होती.
कुठलाही दहशतवादी हल्ला झाला की त्याला मदत करायला अनेकांची गरज लागते आणि हे सगळे लोकल असतात आणि अशी मदत काश्मीरमध्ये मिळते, बाकीच्या भारताच्या बाकीच्या भागात सुद्धा मिळते. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. तर त्याच्यामुळे काश्मीरचा जो मुद्दा म्हणजे काश्मीरमधला जो हिंसाचार आहे, आपल्याला एक लंबी लढाई लढावी लागेल. दहशतवादी विरोधी अभियान पाकिस्तान विरुद्ध जिंकण्याकरता आणि त्याच्यामध्ये काय कशा प्रकारची लढायला पाहिजे हा याच्यावरती आपण पुढच्या मुद्द्यावरती बोलू शकतो. रोहित. नक्कीच सर. मला या अनुषंगाने आता पुढचा प्रश्न घ्यायचा असा आहे की आता हल्ला होऊन गेलेला आहे, अर्थात दुर्दैवी होता, पर्यटकांनी त्यांचे जीव गमावलेले आहेत. आता लक्ष सरकारकडे लागलेले आहे आणि मला अशा सिच्युएशन मध्ये अशी जेव्हा परिस्थिती येते की दहशतवादी हल्ले होतात तेव्हा बीजेपीचं किंवा मोदी यांचं सरकार आल्यापासून सरकार म्हणून एक त्यांना उत्तर देण्याचा एक नवीन पद्धत किंवा ज्याला म्हणतो आपण की एक प्रथा त्यांनी सुरू केलेली की ते लगेच त्याला रिटॅलिएट करतात. तर त्यामुळे आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आणि लोक म्हणतात आम्हाला याचा बदला पाहिजे, वी वॉन्ट रिव्हेंज असा हॅशटॅग पण एक सोशल मीडियावरती सुरू आहे. मला त्याच्या पलीकडे जायचंय आणि तुम्हाला विचारायचं की सर तुम्ही फोर्सेसमध्ये काम केलेले आहे अनेक वर्ष, अशा सिच्युएशन मध्ये सरकारी पातळीवरती काय प्रयत्न सुरू असतात, डॅमेज कंट्रोल कसा केला जातो आणि ही जी शक्यता आहे की सगळ्यांना आता वाटते की सर्जिकल स्ट्राईक केला जाईल किंवा लगेच याला गोळीला उत्तर गोळीने दिलं जाईल, तर या गोष्टी सगळ्या कशा घडतात? असं आहे की म्हणजे हे सध्याचं जे सरकार आहे जास्त प्रोएक्टिव्ह आहे, जास्त आक्रमक आहे आणि राष्ट्रीय हिताचं जास्त चांगल्या पद्धतीने रक्षण करतं याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. परंतु ही जी लढाई चाललेली आहे पाकिस्तानशी आणि पर्यायाने चीनशी, हे काही कुठली फिक्स झालेली क्रिकेटची T20ची मॅच नाही आहे की ज्याचा रिझल्ट तुम्हाला येतो आणि त्याचं काही तुमच्याकडे काही ब्रह्मास्त्र नावाचा सुद्धा प्रकार नाहीये की तुम्ही नुसतं 370 कलम हटवलं याचा अर्थ इच्छू म्हणतात छू दहशतवाद गायब झाला. दहशतवादाचा आणि 370 कलमाचा काही फारसा संबंध नाहीये. दहशतवादाचा संबंध आहे तुम्हाला माणसं रिक्रुटिंगला मिळणार का, तुमच्याकडे पैसे आहेत का, तुमच्याकडे शस्त्र आहेत का, तुमच्याकडे ही मानसिकता आहे का की तुम्हाला धर्मयुद्ध लढायचं. तर तो प्रकार एक वेगळा आहे आणि त्याचं उत्तर हे वेगळ्या प्रकारे द्यायला पाहिजे. मी नुसतं 370 कलम काढलं की दहशतवाद छू म्हणतं छू होईल, ते असं होत नसतं. ते तो एक वेगळा प्रकार आहे. आता जोपर्यंत लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, लोकांना म्हणजे हे कळायला पाहिजे लोकांनी तिथे म्हणजे काही राजकीय पक्षांनी म्हणजे घोषणाबाजी केली की आम्ही असं करू तसं करू. आता हे काही राजकीय पक्ष असो, काही संघटना असो किंवा हे जाऊन काही काश्मीरमधून लढणार आहेत का? शेवटी लढण्याचं काम हे सुरक्षा दलं म्हणजे खास इंडियन आर्मीच करणार आहे आणि जे काही तुम्ही कराल त्याच्यामध्ये रक्त तुम्हाला सांडावंच लागेल. त्याच्यामध्ये काही डाऊट नको बरं का, की काही तुम्ही बिना रक्त सांडता काही रक्तक्रांती होणार नाहीये ही तुमची. तर तुम्ही कुठलाही हल्ला पाकिस्तानवरती केला तर पाकिस्तान त्याला जबाब देईल. रक्त हे सांडेलच आणि हे रक्त कोण सांडणार आहे? हे घोषणा करणारे पुढारी नाही, हे रस्त्यावरती फिरणारे युवक नाही किंवा जे पाकिस्तानचा झेंडा जाळणारे ते नाही, हे भारतीय सैन्य सांडेल. आणि म्हणजे मी भारतीय सैनिक आहे आणि आम्ही पुष्कळ कारवाया केलेल्या जास्त बोलू इच्छित नाही. कमीत कमी रक्त सांडलं जावं अशी माझी अपेक्षा आहे. परंतु लक्षात असावं की सरकारकडे करायला म्हणजे अनेक उपाययोजना आहे आणि त्याच्यावरती विचार चालतो आहे आणि काय सरकारला करता येईल याच्याविषयी मी थोडंसं लक्ष केंद्रित करतो. पहिले म्हणजे आपण मिलिटरी मीन्स वरती म्हणजे पहिले काही नॉन मिलिटरी मीन्स आहेत त्याच्यावरती आपण त्याच्यावरती 2 मिनिटं बोलतो आणि मग नंतर जे मिलिटरी उपाय आहेत त्याच्याविषयी आपण बोलूया. तर नॉन मिलिटरी मीन्स काय आहे? आपण युनायटेड नेशनल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एक रिझोल्युशन आणू शकतो आणि पाकिस्तानला स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम म्हणून डिक्लेअर करू शकतो. तसं झालं तर पाकिस्तानवरती पूर्ण जग बहिष्कार करेल. परंतु हा एक लॉंग टर्म उपाय आहे. तो एक भाग झाला. दुसरं जे असं आहे की युनायटेड नेशनच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स वगैरे त्यांच्याकडे पाकिस्तान काय करतो याचे पुरावे पाठवून त्यांच्यावरती आर्थिक दबाव टाकू शकतो. तर तो दुसरा भाग झाला. याच्याशिवाय तिसरा जो भाग आहे पाकिस्तानच्या विरोधात आर्थिक युद्ध सुरू करणं म्हणजे की त्यांच्याशी जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे ती बंद करणं, वाघा बॉर्डरचे हे सुरू करणं वगैरे ते बंद करणं. तर तो उपाय सुद्धा सरकार आता काही प्रमाणामध्ये म्हणजे आणायला सुरुवात करत आहे. परंतु हे सगळे लॉंग टर्म उपाय आहेत. आपण आता फक्त मिलिटरी मीन्स जे आहेत त्याच्यावरती आपण हे करू, लक्ष केंद्रित करू. आपण काय करू शकतो? तर जसं ज्यावेळेला उरीमध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला होता तर आपण एक सर्जिकल स्ट्राईक केला होता. स्पेशल फोर्सेसच्या मदतीने आपले भारतीय सैन्याचे स्पेशल फोर्सेस हे आत गेले होते आणि एक 70-80
पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले होते. हल्ला हा दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प्सवरती झाला होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 वर्षांनंतर जो पुलवामा झालं, त्यानंतर आपण बालाकोटला हल्ला केला. त्यावेळेला आपण एअरफोर्सचा वापर केला, कारण दहशतवादी कॅम्प जे होते हे पाकिस्तानच्या पुष्कळ आत गेलेले होते. तिथे म्हणजे पायदळ किंवा असे जाणं शक्य नव्हतं, तर आपण आपल्या एअरफोर्सचा वापर केला. आता आपण म्हणजे अशा प्रकारचा एअरफोर्सचा हल्ला होऊ शकतो, स्पेशल फोर्सेसचा हल्ला होऊ शकतो. परंतु अजून काय करू शकतो, तर आज LOC वरती पाकिस्तानी सैन्य तैनात आहे. आपण जे पण पाकिस्तानच्या विरोधात करू, तर त्याची किंमत पाकिस्तानी सैन्याला चुकवावी लागायला पाहिजे. तर सध्या जो दहशतवाद पाकिस्तान भारतामध्ये करतं, म्हणजे खास काश्मीरमध्ये, याच्यामध्ये कोण मरतं? तर दहशतवादी अर्थात मारले जातात. प्रत्येक वर्षी 250-300 दहशतवादी भारतीय सैन्य मारतं. आणि भारतीय सैन्याचं सुद्धा 30, 40, 50, 60, 100, 200 सैनिकांचं रक्त पण आपण तिथे सांडतो, आणि अधिकाऱ्यांचं पण रक्त आपण तिथे सांडतो. परंतु यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं काही नुकसान होत नाही. म्हणजे ते अगदी नामोनिराळे राहतात. ते फक्त दहशतवाद्यांना, आणि दहशतवाद हा एक अतिशय स्वस्त असा उद्योगधंदा आहे. म्हणजे चीप लेबर, म्हणजे 3-4 हजार रुपये जरी तुम्ही दिले, तरी पाकिस्तानमधले युवक जे आहेत ते अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यामध्ये सामील व्हायला तयार असतात. तर त्याच्यामुळे त्याच्याकडे ही रिक्रुटिंगची कॅपॅसिटी ही पुष्कळ आहे. तर आपल्याकडे अनेक प्रकारची शस्त्र आहेत, याचा आपण वापर करू शकतो. खास तर आपण आपल्याकडे तोफखाना आहे, आणि अत्यंत जवळ पाकिस्तानचं सैन्य आहे. तर त्यांच्या पिकेट्सवरती हल्ला करणं, त्यांच्या बटालियन हेडक्वार्टर्सवरती हल्ला करणं, त्यांच्या ब्रिगेड हेडक्वार्टर्सवरती हल्ला करणं, हे होऊ शकतं. त्याच्याशिवाय आपल्याकडे क्षेपणास्त्र आहेत, ज्याला आपण मिसाईल्स म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारची 100 किलोमीटर पासून तर 200, 300, 400, 500, त्याच्यावरनं पाकिस्तानची जी मोठी मिलिटरी टार्गेट्स आहेत, म्हणजे ऑर्डनन्स डेपो असतील, अम्युनिशन प्रोड्युसिंग फॅक्टरीज असतील, त्यांच्या कॅन्टॉनमेंट्स असतील, तर त्याच्यावरती हल्ला करू शकतो. त्याच्याशिवाय आपल्याकडे हेलिकॉप्टर गनशिप्स आहेत, त्यांचा वापर करून आपण पाकिस्तानचे जवळचे ज्या भाग आहे त्याच्यावरती हल्ला करू शकतो. आणि याच्याशिवाय आपण हे सगळं करताना एअरफोर्सचा सुद्धा वापर करू शकतो. आणि याच्याशिवाय जो सर्वात मोठा जो उपाय आहे, एकाच वेळेला पूर्ण काश्मीरच्या फ्रंटेजवरती पाकिस्तानवरती एकत्रित हल्ला करायचा पाकिस्तानी सैन्यावरती, म्हणजे ज्याला आपण म्हणायचं युद्ध. पाकिस्तानशी आपण पारंपरिक युद्ध छेडायचं, जसं आपण 1947-48 साली लढलो होतो, जसं आपण 1965 साली लढलो होतो, जसं आपण 1971 साली लढलो होतो. तर युद्ध हा मोठा पर्याय आहे, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानी सैन्याची हालत ही फार खराब आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की पाकिस्तानी सैन्य जनरली 85% पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती, खास तर LOC वरती तैनात असायचं. का तिथे तैनात असायचं? कारण पाकिस्तानला वाटायचं की आपला शत्रू नंबर 1 हा भारत आहे, म्हणून ते सैन्य तिथे तैनात आहे. आणि फक्त 15% सैन्य हे पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डर, ज्याला ड्युरल लाईन म्हटलं जातं, तिथे तैनात असायचं. परंतु आजची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. आता 25-30% सैन्य सुद्धा भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात नाही. 50%हून जास्त सैन्य पाकिस्तानचं दहशतवादी विरोधी अभियान करताहेत बलुचिस्तानमध्ये. याच्याशिवाय जो सिपेक कॉरिडॉर, जे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, त्याचं रक्षण करण्याकरता 2 ते 3 डिव्हिजन तिथे काम करतायत. त्याच्याशिवाय वझिरिस्तानमध्ये जिथे तेहरीक तालिबान पाकिस्तान यांचा हल्ला होतो आहे, त्यांचं रक्षण करण्याकरता तिथे प्रचंड प्रमाणामध्ये पाकिस्तानी सैन्य आहे. आणि अफगाणिस्तान मधून पाकिस्तानवरती हल्ले होतात, म्हणून अफगाणिस्तान सीमेवरती आता पाकिस्तानने आपल्या सैन्याची तैनाती ही वाढवली आहे. तर म्हणून ज्या वेळेला आपण हल्ला करू किंवा हल्ल्याकरता एकत्रित होऊ किंवा हल्ला करण्याकरता कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करू, तर पाकिस्तानला काय, त्यांचं सैन्य नाहीये तिथे आता त्या प्रमाणात पाहिजे. तर त्यांना अर्थातच त्यांचं जे सैन्य आहे, जे म्हणजे बलुचिस्तानमध्ये आहे, जे सिपेक मध्ये आहे, जे वझिरिस्तानमध्ये, तिथे त्यांना काढावं लागेल ते. तर त्याशिवाय त्यांच्याकडे सैन्य येणार कुठनं? आणि तसं झालं तर बलुचिस्तानचे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यांना अगदी मोकळं रान मिळेल. म्हणजे पाकिस्तानमधली अंतर्गत सुरक्षा अत्यंत गंभीर होईल. बलुची हल्ले करतील, तेहरीक तालिबान पाकिस्तानवाले हल्ले करतील. आणि आपण कालचं स्टेटमेंट बघितलं असेल, तर तालिबानचं जे सरकार आहे अफगाणिस्तानमध्ये, त्यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि त्यांनी भारताला सपोर्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामुळे
पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था अत्यंत गंभीर होईल. तर म्हणजे असे वेगवेगळे उपाय आहेत. त्याच्याविषयी जर डिस्कशन करायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागेल. ते करण्यात काही अर्थ नाही. परंतु एवढं नक्की की हे जे उपाययोजना आहे ते भारतीय सैन्य करेल, सरकार करेल, ज्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. आपण इथे बसून ते ऍडवाइस करायची गरज नाही की पुंछला जा की राजौरीला जा की इकडे जा. ते पण मुख्य असं एक मुद्दा आहे की यामध्ये सामान्य माणसांनी, राजकीय पक्षांनी काय करायला पाहिजे. नंबर एक, हे जे फालतू विधानं चाललेली आहेत, देशविरोधी विधानं, ही थांबवायला पाहिजे आणि पाकिस्तानला एक संदेश द्यायला पाहिजे की भारत एकत्र होऊन आपण पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई करतो आहोत. कारण आज आपले राजकीय पक्ष जे बोलतात ते पाकिस्तान कोट करतात की बघा तुमचेच पक्ष म्हणता आहेत की काय होतं. म्हणजे मी आता कोणाची नावं घेत नाही, मी त्यांची विधानं म्हणत नाही. पाकिस्तानच्या मीडियामध्ये बघा की कुठल्या कुठल्या पक्षाचे सर्व नावं अवेलेबल आहेत, नेत्यांची नावं अवेलेबल आहेत. म्हणजे म्हणजे आपल्या राजकीय पक्ष पाकिस्तानची भाषा बोलतायत ते थांबायला पाहिजे. आणि या अशा विषयावरती बेस्ट असं आहे की तोंड बंद ठेवलं तर जास्त चांगलं राहील. रोजच्या रोज म्हणजे लाऊडस्पीकरनी बोलायची काही गरज नाही. नको त्या विषयावरती बोलायची काही गरज नाही. तिथे भरपूर कॉम्पिटंट लोक आहेत की ते काम करतील. दुसरं, जनतेच्या लेवलला निषेध हा एक व्यक्त होतो, बंद करायचं. तर हे मला हा प्रकार इथे मला सांगावं वाटतं की तुम्ही वाटेल तेवढा निषेध करा, त्याचा पाकिस्तानवरती काही फरक पडणार नाही. परंतु जर सरकारने उद्या युद्ध आपण करायचं म्हटलं, कुठलंही करायचं म्हटलं, समजा तुम्ही तोफखानाचा हल्ला केला तर त्याची किंमत किती. रोज तुम्हाला 1,000 कोटी रुपयाची किंमत पडेल. अम्युनिशन आपण देशामध्ये बनवू शकतो, पण त्याकरता तुम्ही पैसे कुठून आणणार. म्हणून जर सरकारने जर समजा पाकिस्तान टॅक्स लावला की पेट्रोलचं जे तेल पेट्रोल आहे त्याच्यावरती एक 5% किंमत वाढवली, त्याला पाकिस्तान टॅक्स म्हणा किंवा त्याला दहशतवादी विरोधी अभियानाकरता टॅक्स म्हणा, तर त्याकरता आपण तयार आहोत का. आपण आपले कर भरण्याकरता तयार आहोत का. अनेक वेळा म्हटलेलं आहे की म्हणजे जे देशद्रोही लोक आहेत त्यांच्या विरुद्ध आर्थिक बहिष्कार झाला. खास तर मी चीन विषयी बोलू इच्छितो की चीन, आपण भारतीय कॉर्पोरेट वर्ल्ड चीनच्या एवढं आहारी गेलेलं आहे की सरकार प्रयत्न करून सुद्धा चीनच्या गळफासातून, चीनच्या चक्रव्यूहातून आपण निघू शकत नाही. तर कृपया बी इंडियन बाय इंडियन, म्हणजे स्वदेशी माल ज्याच्याविषयी आपण खूप आधी बोलायचो, जे भारतात बनतं तेवढंच विकत घ्या. आणि चीनचा माल अजिबात घेऊ नका. कारण तुम्ही चीनचा माल घेतला की चीनची आर्थिक ताकद वाढते आणि पर्यायाने पाकिस्तानची सुद्धा वाढते. तर म्हणजे घोषणाबाजी करणं, वाईट वाटणं हे आपण समजू शकतो. कारण ती एक इमोशनल गोष्ट आहे की आपली माणसं मारली गेली आहे. पण बियॉन्ड द पॉइंट याचा काही उपाय नाही. जे कृतीशीलता करायला पाहिजे ती म्हणजे चीनवरती आर्थिक बहिष्कार, पाकिस्तानवरती आर्थिक बहिष्कार, आणि इतर जे त्यांचे समर्थक आहेत त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार, हे करण्यासारखं आहे. दुसरं, याच्याशिवाय जर गरज पडली तर आपण आर्थिक, म्हणजे जर सरकारने जास्त टॅक्स लावले तर रस्त्यावरती उतरू नका की पेट्रोलवरती काय टॅक्स लावले. आणि याच्याशिवाय कुठल्याही हिंसक आंदोलनामध्ये सामील होऊ नका. कुठल्याही रस्ते बंद करण्यामध्ये सामील होऊ नका. म्हणजे काय होतं की पोलिसांची सगळी ताकद जी आहे ती केवळ हिंसक आंदोलनं कव्हर करण्यातच जाते, व्हीआयपी सिक्युरिटी मध्येच जाते. आणि त्यांचं जे मुख्य काम आहे दहशतवाद्यांना पकडणं, चोरांना पकडणं, कायदा सुव्यवस्था ठीक करणं, त्यांना माणसंच मिळत नाही. तर म्हणून जर देशात शांतता निभावली आणि आपण चीनी माणसांचा आदर्श फॉलो करायला पाहिजे. चीन आपला शत्रू नंबर 1 आहे, मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा रिपीट करतो. परंतु चीन काय करतं, चीन फक्त काम काम आणि फक्त काम करतं. आज भारतीयांनी काम करायला पाहिजे. ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करायला पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही वर्ल्ड क्लास बनायला पाहिजे. कारखाने शिफ्ट होत आहेत आज चीनमधून, पण ते भारतामध्ये का येत नाहीये. कारण भारतीयांची एफिशियन्सी तेवढी नाही जेवढी चीनची आहे. व्हिएतनाममध्ये आहे, बांगलादेशमध्ये आहे. आणि बांगलादेश काही माझा फारसा आवडता विषय नाहीये. ते अतिशय घुसखोरी करतात. परंतु तिथे काय जात आहे, भारतामध्ये का येत नाहीये. याचं कारण भारतीयांची एफिशियन्सी, मग ते स्किल्ड कामगार असो की अनस्किल्ड असो की सेमी स्किल्ड असो, भारतामध्ये जमिनीची किंमत वाढली आहे. म्हणजे आर्थिक युद्ध जे सध्या सुरू केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्पनी, हा एक वेगळाच विषय होईल. तर ही आपल्याला एक संधी आहे की ज्यामध्ये आपण भारतामध्ये आपलं म्हणजे उद्योग वाढवू शकतो.
परंतु ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे आपण ती घेत नाही. आणि याच्यामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डचं फार मोठं काम आहे. कॉर्पोरेट वर्ल्ड आज सुद्धा चीनचे आर्थिक गुलाम बनलेले आहे. मी रिपीट करतो, चीनचे बिगेस्ट सपोर्टर्स आज भारतामध्ये जे आहेत ते आपले कॉर्पोरेट वर्ल्ड आहे. त्यांना जाब विचारा की तुम्ही चीनमधनं माल का घेताय? का घेता? सरळ गोष्ट आहे, 20% 25% स्वस्त आहे म्हणून. तर अशा प्रकारे या बहुआयामी लढाईमध्ये जर आपण सामील झालो एक देशप्रेमी नागरिक म्हणून, तर पुढच्या काही वर्षामध्ये आपण ही लढाई जिंकू शकतो. सरकारची जास्त काळजी करू नये, सैन्याची जास्त काळजी करू नये. ते करायचं ते करतील, परंतु तुम्ही एक देशभक्त नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य सुद्धा पार पाडा आणि राजकीय पक्षांनी जे बेजबाबदार विधान आहे ती देणं थांबवावं. नक्कीच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि हा प्रश्न सोपा करून सांगायला आमच्या प्रेक्षकांना मदत केली त्याबद्दल खूप खूप आभार. खरं तर गंभीर विषय आहे आणि आता पुढचे काही दिवस जनतेच्या सगळ्यांचंच लक्ष हे सरकारकडे लागलेलं असणार आहे की ते काय पावलं उचलतात. जनभावना खूप तीव्र आहे, त्यामुळे आपण पण या सगळ्या विषयावर ट्रॅक ठेवणारच आहोत आणि या विषयात जेव्हा नवीन अपडेट्स घडतील तेव्हा आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाऊ. तुम्ही आता तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.